आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये जर चांगल्या प्रकारे यशस्वी व्हायचं असेल तर मग काय करायचं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो आणि मग लोक त्या दृष्टीने पावलं उचलतात. लोक महागडे कोर्सेस करतात, महागडे क्लास लावतात आणि मग त्या ठिकाणी लाखो रुपये घालतात. पण हे लाखो रुपये घालणं खूप गरजेचं आहे का? आणि आता आपण बघतोय का जे आपल्याला 17-18 वर्षाची मुलं असतात ती मस्तपैकी रील्स बनवतात आणि सांगतात बाबा का तुम्ही आमका कोर्स करा, आमच्याकडे हा कोर्स आहे, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला इतका पैशाची बहार येईल आणि तुम्ही ही गाडी घ्याल, ती गाडी घ्याल. किंवा सांगतात मार्केटमधनं मी एका महिन्यात एवढा प्रॉफिट कमवला, मी ही मोठी मर्सिडीज गाडी घेतली. करोडो रुपयाच्या गाड्या 17-18 वर्षाची मुलं जर घेतात तर ते किती कॅपिटल लावत असतील हा पण संशोधनाचा विषय आहे. आणि मग आपण काय करतो, आपण ह्या अशा लोकांच्या मोहमायेमध्ये आपण फसलो जातो. कारण माणूस हा काय असतो, माणूस लोभी असतो. जर कुणी तुम्हाला म्हटलं ना बाबा मी तुम्हाला चांगले रिटर्न देईल, तुम्हाला चांगले रिटर्न कमवून देईल, तर आपण त्याच्या मागे जातो. आणि मग या अशा प्रकारे आपण त्यांच्या मागे जातो, महागडे कोर्सेस वगैरे करतो आपण, पण आपल्या काही पदरात पडत नाही. आणि तेव्हा मग आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे का काय, ह्या सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी हा माझ्या जीवनातला संपूर्ण प्रसंग सांगणार आहे का कशा प्रकारे मी 17 वर्षामध्ये मार्केटमध्ये काम केलं आणि काम केल्यानंतर मग आत्ता मार्केटमध्ये मला डोळे झाकून एकदम रिलॅक्स मला झोप घ्यायची. कुठल्याही प्रकारे मला रात्रीचं उठून मोबाईल बघायचा नाही, मला रात्रीचं निवांत झोप घेऊन मला माझं काम करायचं आहे. ते कशा प्रकारे करू शकतो आपण, तर आज ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, आता जर पाठीमागं जर तुम्ही सगळा इतिहास मी तुम्हाला सांगितलं तर गेल्या 17 वर्षापासून माझी जर्नी चालू आहे मार्केटमध्ये. म्हणजे जवळ 17 वर्षापासून मी मार्केटमध्ये काम चालू केलं. आणि हे 17 वर्षापासून काम चालू असताना ज्या काही अडचणी आल्या आणि मग नंतर मला मार्केटमध्ये काय गोष्टी मला समजत गेल्या आणि कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, चार्ट्स पॅटर्न्स वगैरे तुमचे इंडिकेटर वगैरे खरंच काम करतात का, मी ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे का, तर या सगळ्या गोष्टी मी जाणून घेत गेलो. आणि मग आता कळलंय का बाबा ठीक आहे, आपल्याला मार्केटचं आपल्याला बेसिक नॉलेज ही माहीत असलंच पाहिजे, आपल्याला चार्ट रिडिंग जमलं पाहिजे, चार्ट पॅटर्न माहीत असले पाहिजे, इंडिकेटर माहिती असले, पण आपण त्याच्या खूपच एकदम आहारी गेलो पाहिजे असंही नाही आहे. याचं कारण हे मार्केटच्या नियमानुसार चालतं, मार्केटच्या सायकोलॉजीनुसार चालतं. आणि मग आपल्याला जर समजा मार्केटमध्ये पहिली गोष्ट आहे, जर पैसा कमवायचा असेल तर आपल्याला मार्केटमध्ये टिकलं पाहिजे. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला पहिले जिवंत राहिलं पाहिजे. आपण जिवंत राहिलो तर मार्केटमध्ये टिकू, मार्केटमध्ये जर आपण टिकलो तर पैसा ॲटोमॅटिक बनतो. ओके. आता जर तुम्हाला मी सांगतो बघा, जर आपल्याला माहिती आहे, समजा आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती आहे, त्या काळामध्ये आता जरा थोड्या टेस्ट मॅच कमी झाल्या, त्या काळामध्ये टेस्ट मॅचेस भरपूर होत्या. 5-5 दिवस आपण बघायचो का बॅटिंग करायचे बॅट्समन, पण आताच्या टेस्ट मॅच आपण बघतोय 2-3 दिवसामध्ये 4 डाव होऊन जातात. पण त्या काळामध्ये 5 दिवसामध्ये 4 डाव सुद्धा होत नव्हते. याचं कारण असं होतं का त्या काळातल्या बॅट्समनच्या अंगामध्ये कला होती आणि ते ग्राउंडवरती टिकून राहायचे. पण आता आपलं काय होतंय, आपल्याला मार्केटमध्ये असंच आहे. आपण मार्केटमध्ये जे तुम्हाला बघतो ना, हे रील्स बनवणारे वगैरे, हे तुम्हाला सांगणारे एवढा प्रॉफिट झालेले असे लोक तुम्हाला महिना 2 महिना दिसतात, परत दिसत नाही, अशी गंमत आहे ती. आणि म्हणून मग आता जर समजा मार्केटमध्ये जर आपल्याला खरोखर सक्सेस व्हायचं असेल तर मग नेमकी काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला त्याच्यासाठी मी पहिल्यांदा फॉर्म्युला सांगतो आणि फॉर्म्युला सांगितल्यानंतर हा फॉर्म्युला मी कसा लक्षात आणला आणि तो फॉर्म्युला मला समजण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली ते मी तुम्हाला सांगतो. आता तो फॉर्म्युला असा आहे का आपल्याला निफ्टीमध्ये पोझिशनल ट्रेड करायचा. पोझिशनल जर ट्रेड आपण निफ्टीमध्ये केला तर तो कसा करायचा ते मी तुम्हाला या टप्प्याटप्प्यानं सांगतो. पण आता मी तुम्हाला सांगत आहे रिअल स्टोरी का काय झालं माझ्या जीवनामध्ये. आता बघा, 2007ला मार्केटला सुरुवात केली होती मी आणि त्यावेळेस निफ्टी हा साधारणतः 2200 ते 2500 च्या आसपास होता. आता मला भाव माहीत नाही आणि मी काही नेटला पण काय बघितलं नाही. पण हा जो निफ्टी आहे तो आपला साधारणतः त्याच रेंजच्या आसपास होता. आणि तिथून मी बघितलं का 2007 सालापासून मार्केटमध्ये चांगली रॅली आली. जवळजवळ 2008 सालाच्या मध्यापर्यंत मार्केटमध्ये चांगली रॅली आली. तो निफ्टी हा 6300च्या आसपास गेला. आणि तो गेल्यानंतर मग झालं काय एक दिवशी अचानक असा मोठा एकदम जगामध्ये हाकार झाला. महामंदी आली अमेरिकेमध्ये आणि ती आली लेमन ब्रदर्स बँकेमुळं. आता ही जी लेमन ब्रदर्स नावाची बँक आहे ना, ती त्या काळातली अमेरिकेतली सगळ्यात मोठी बँक होती. म्हणजेच ती त्या काळातली 125 वर्ष जुनी बँक होती. आणि ह्या बँकेने केलं काय होतं का मॉर्गेज लोन दिलेले होते. आता मॉर्गेज लोन आपल्याला माहिती आहे का, आपण घरावरती लोन काढतो ते मॉर्गेज लोन आपण घेतो. तर ह्या बँकेने काय केलं होतं, समजा एखाद्याची 5 लाखाची प्रॉपर्टी असेल तर
तर त्या बँकेने त्या 5 लाखावरती कोणाला 10 लाख कर्ज दिले, 15 लाख कर्ज दिले. पण ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनी ते पैसे तो खर्चून बसला, आयुष वगैरे केली असेल, काय त्याच्यावाल्या जीवनावश्यक ज्या काही गरजा असतील त्या गरजा पूर्ण केल्या आणि पूर्ण केल्यानंतर पैसे संपवले. काही हप्ते भरले असतील पण नंतर हप्ते भरायला पैसे नाही, कारण त्यावेळेस अमेरिकेमध्ये बेरोजगारी पण आलेली होती. आणि मग काय, मग बँकेने घर जरी त्यांचं जप्त केलं तरी सुद्धा बँकेचे पैसे वसूल होणार नाही. आणि त्यामुळे ह्या लेमन ब्रदर्स नावाच्या बँकेनं रात्रीचं दिवाळखोरी घोषित केली. दिवाळखोरी घोषित केल्यानंतर ह्या लेमन ब्रदर्स बँकेमध्ये अमेरिकेतल्या बऱ्याचशा बँकांचे पैसे होते आणि जगातल्या मोठमोठ्या प्रमुख बँकांचे सुद्धा पैसे होते. आणि हे सगळ्या पैशांचं वाटोळं झालं. आणि त्या दिवशी मग अमेरिकेमध्ये लोअर सर्किट लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी आपल्याकडे मार्केटमध्ये हाहाकार झाला. 1 दिवस नाही, 5 दिवस हाहाकार झाला. 5 दिवस हा जो काय हाहाकार झाला तर मग तो असा काय साधा सोपा नाही झाला. अजून आता जे मार्केटमध्ये नवीन लोक आलेत ना, आता जे 2020च्या नंतर आलेत किंवा 2000 आपण म्हणतो का 2000 साधारणतः 9-10च्या नंतर जे मार्केटमध्ये लोक आलेत ना, त्या लोकांनी करेक्शन अजून बघितलेलं नाही. आणि खास करून कोरोनानंतर जे लोक आलेत ना, त्या लोकांना करेक्शन काय आहे ही गोष्ट माहीत नाही अजून. असं जर झालं करेक्शन तर आत्ता सध्या मार्केटला 90% लोक असे गायब होतील. त्याचं कारण अजून या लोकांनी काही जास्त दुनिया बघितली नाही. आता ह्या लोकांना माहिती मार्केट बुल मार्केट चालू आहे व असं होते तसं होते, पैसा कमवणं सोपं असं त्यांना वाटतंय, पण अजून या लोकांनी करेक्शन बघितलेलं नाही. त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो का 2008 साली पहिला दिवस उजाडला. सकाळी मार्केट ओपन झालं, 10% लोअर सर्किट लागलं. आपल्याकडे त्या काळी नियम होता का पहिल्या दिवशी जर समजा मार्केट ओपन झालं आणि पहिलं लोअर सर्किट लागलं तर मध्ये त्याच्यानंतर 1 तास मार्केट बंद, परत नंतर मार्केट चालू व्हायचं तासाभरानंतर परत जर लोअर सर्किट लागलं तर दिवसभरासाठी मार्केट क्लोज. असं किती दिवस झालं? असं 5 दिवस झालं. किती दिवस झालं? 5 दिवस. संपूर्ण आठवडाभर मार्केट ओपन व्हायचं, 10% लोअर सर्किट, परत ओपन व्हायचं, 10% लोअर सर्किट, म्हणजेच दररोज 20% मार्केट पडायचं. आता तुम्ही म्हणाल दररोज 20% पडलं मार्केट तर मग 5 दिवसात 100% मार्केट संपलं, मार्केट झिरो झालं, असं नाही. 6600 होता निफ्टी, पहिल्यांदा 10% पडला, म्हणजेच जवळजवळ त्याच्यामध्ये 650 पॉईंट करेक्शन आलं आणि म्हणजे तो झाला किती? 6000 झाला. परत त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी परत नंतर परत सेकंड टाइमला 6000 म्हणजे 10% म्हणजे झालं 600, म्हणजे निफ्टी झाला 5400. परत दुसऱ्या दिवशी परत 10% पडलं म्हणजे पडला 550 पॉईंट. तर असं करता 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 निफ्टी जो आहे निफ्टीनं जिथून सुरुवात केली होती 2022च्या आसपास आणि जिथून सुरुवात केली होती तिथून परत त्याच लेवलला आला, किंबहुना त्याच्याही खाली गेला. जो 1700 पर्यंत निफ्टी खाली गेलेला होता. कितीपर्यंत? 1700 पर्यंत. आणि बरं त्या काळामध्ये एवढ्या सुविधा होत्या का? त्या काळामध्ये असे आता युट्यूबर पाहिलेचे 50 युट्यूबर नव्हते. कुणी मार्केटमध्ये नॉलेज देणारे लोक खूप कमी होते. त्या काळामध्ये शेअर मार्केट कोर्सेस पण एवढं असं काही एवढं पिओ फुटलेलं नव्हतं. मार्केटला जुगारच समजायचे. आणि त्यावेळेस असे मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल पण त्या काळात नव्हते. त्या काळामध्ये आम्हाला स्वतःला काय करावं लागायचं, म्हणजे त्या काळामध्ये ब्रोकरच्या फ्रँचायझीस असायच्या, त्यांना आम्ही डीलर म्हणायचो किंवा फ्रँचायझी असायच्या. त्या ठिकाणी जायचं, तिथे मोठा कॉम्प्युटर ठेवलेला असायचा, त्याला बोल्ट म्हणायचो. बोल्टवरती तिथे जाऊन बसायचो, समोर भाव यायची, त्यानुसार आम्ही खरेदी करायचं. किंवा जर एखाद्याला काही घ्यायचं असेल तर मग मोबाईलवर फोन करायचा, मोबाईलवरती फोन करून बघितल्या जायच्या गोष्टी. किंवा घरी कॉम्प्युटर असेल तर मग कॉम्प्युटरवरनं ते आपल्याला भाव दिसायचे, पण तरी पण आम्हाला त्यावेळेस ऑर्डर टाकताना फोनवरतीच ऑर्डर टाकावं लागायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये होत्या आणि त्या काळामध्ये नेटसुद्धा काय स्वस्त नव्हतं. तर ह्या अशा गोष्टी होत्याच ना त्या काळात. आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट असा होता का ब्रोकर खूप, म्हणजे त्या काळामध्ये ब्रोकरेज खूप महाग होतं. म्हणजे किती होतं त्या काळामध्ये ब्रोकरेज? जवळजवळ खरेदीला 1% आणि तुम्हाला विक्रीला 1%. म्हणजेच ₹1,00,000 सौदा बाईंगचा झाला, ब्रोकरेज ₹1000. ₹1,00,000 सौदा तुमचा सेलिंगचा झाला, ब्रोकरेज ₹1000. ₹2000 ब्रोकरेज जायचं. आता तुम्हाला डिलिव्हरी ट्रेडिंग तर फुकटच आहे बऱ्याचशा ब्रोकरकडे. त्या काळामध्ये इतकं ब्रोकरेज होतं. आणि त्यावेळेस ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सुद्धा ब्रोकरेज ₹100 पर लॉट होतं. आणि आता ज्यावेळेस मार्केट चालू केलं होतं त्यावेळेस ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही इंट्राडे करून बघितलं, त्यात पैसा घातला. ऑप्शन ट्रेडिंग करून बघितलं, त्यात पैसा घातला. फ्युचरमध्ये पण काम करून बघितलं, पण मग आता त्या म्हणजे आम्ही काय करायचो, फ्युचरमध्ये पण इंट्राडे प्रकार करून बघितले आणि ते पण लॉसमध्ये गेले. तर अशा गोष्टी पहिल्यांदा लॉसमध्ये गेल्याशिवाय माणूस मार्केटमध्ये शिकत नाही. मार्केटमध्ये कुणाला अक्कल ही फुकट येत नाही आणि जोपर्यंत माणसाच्या पायाला ठेच लागत नाही तोपर्यंत शहाणपण येत नाही.
म्हणून तुम्ही मार्केटमध्ये पहिल्यांदा नवीन आलात तर पहिल्यांदा 5-10 हजार रुपये मार्केटला इतके पैसे पहिल्यांदा लगेच टाकू नका. 5-10 हजार रुपये टाका. जे काय तुम्हाला उड्या मारायच्या, काय प्रकार करायचे ते करून बघा आणि मग नंतर एक कुठला तरी मार्ग पकडा आणि मगच तुम्ही मार्केटमध्ये यशस्वी होऊ शकता. काही माहीत नाही आहे आणि लगेच 10-15 हजार टाकले म्हणजे 10-15 लाख तर नसतात कोणाकडे, पण लगेच 50,000 लाख रुपये टाकले आणि मग इकडून तिकडून समजा उड्या मारायला सुरुवात केली, ते पैसे जाणार. मग ह्या अशा पद्धतीने पहिल्यांदा आम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही करून बघितल्या, पैसे घातले आणि नंतर थोडे पैसे कमवायला पण सुरुवात झाली. पण त्या काळात पैसे भेटले ते नशिबाने भेटले बरं का. तर म्हणजे खास आम्हाला अक्कल होती, खास आम्हाला ट्रेडिंगची आयडिया होती असं काही नाही. म्हणजे व्हायचं काय की त्यावेळेस रॅलीच चालू होती मार्केट. आज घेतलं का आम्ही उद्या विकायचो, BTST ट्रेड करायचो, मार्केट दुसऱ्या दिवशी वरतीच जायचं. आज घेतलं का उद्या विकायचं, आज घेतलं का उद्या विकायचं, पैसेच भेटायचे. कारण जर बघितलं तर वर्षभरामध्ये निफ्टी जवळजवळ त्यावेळेस 2500च्या आसपासचा निफ्टी 6-6.5 झालेला. मार्केटमध्ये तेजीच होती. मग हा जो फटका बसला तर ह्या फटक्यामुळं तर त्यावेळेस संपूर्ण कॅपिटल वॉश आउट झालं. म्हणजे माझंच नाही झालं, माझ्यासारख्या बऱ्याच जणांचं कॅपिटल त्यावेळेस वॉश आउट झालं. बरं त्यावेळेस फक्त 20-25 लाखच संपूर्ण भारतामध्ये डिमॅट अकाउंट होते, इतके पण लोक नव्हते. आणि ह्या 2008च्या फॉलमध्ये कितीतरी करोडपती लोकांनी त्यावेळेस सुसाईड केलं. पण आता ह्या गोष्टी कशा आहे का म्हणजे परत आपली आणखी बदनामी समाजात होणार, अरे शेअर बाजारात हा लॉसमध्ये गेला म्हणून त्यांनी फाशी घेतली किंवा म्हणून त्यांनी सुसाईड केलं. आणि त्यामुळे ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या काळामध्ये माहीत झाल्या नाही. पण आपण त्या काळामध्ये बघितलं असेल की त्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी जीवन संपवलं, कारण मार्केटमध्ये इतका मोठा फॉल झाला होता, संपूर्ण कॅपिटल लोकांचं गेलं होतं आणि त्यावेळेस मार्केट असं बूममध्ये होतं. आता जसं बूममध्ये आहे ना तसंच मार्केट बूममध्ये होतं. लोकांनी फार बरेचसे इकडनं तिकडनं पैसे जमा करून मार्केटमध्ये पैसे टाकले आणि पण ते पैसे गेले आणि गेल्यानंतर पर्याय नाही, कारण लोकांची द्यायची कशी आणि म्हणून लोकांनी त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या. तर ही अशी सगळी परिस्थिती होती आणि ह्या अशा परिस्थितीतून मग आम्ही सगळ्या गोष्टी शिकत गेलो. अशा गोष्टी आम्ही थोड्या शिकत गेलो. मार्केटमधून आम्ही आता काय असतं बघा, मार्केटचा एखाद्या माणसाच्या मागे किडा लागला ना, तो मार्केटचा किडा असतो माणसाच्या अंगामध्ये, तो किडा माणसाला सुस्त बसून देत नाही. काही ना काही उद्योग माणूस मार्केटमध्ये करतच राहतो. पण आता ह्या ज्या गोष्टीतून अशा बऱ्याचशा गोष्टी सगळ्या गोष्टी मी शिकलो. म्हणजे बाबा नेमकी कसं काम करायचं, कसं ट्रेडिंग करायचं, पोझिशन कशा घ्यायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी शिकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट सायकॉलॉजी काय आहे ती मार्केट सायकॉलॉजी शिकली. 2008च्या घटनेतून मला एक गोष्ट शिकायला भेटली, मार्केटमध्ये कितीही करेक्शन येऊ द्या मार्केट कव्हर होतं. कारण आपण बघितलं 1700चा निफ्टी त्यावेळेस परत मार्केटमध्ये चांगली मुवमेंट आली. परत निफ्टी आपण बघितलं असेल आज 25,000 झालेला आहे. तर ह्या अशा गोष्टी आम्ही त्या काळामध्ये सगळ्या शिकत गेलो. आणि असं होतं का जर समजा एखादं करेक्शन जर मार्केटमध्ये चालू झालं तर त्यावेळेस तुमचा कोणताही चार्ट पॅटर्न, कुठला इंडिकेटर काहीही काम करत नाही. मार्केटला जिकडे जायचं तिकडं ते जातं. फक्त काय असतं, मार्केट जर समजा एक शांत असलं, मार्केट मोमेंटममध्ये जर असलं तर तुमचे चार्ट, इंडिकेटर, पॅटर्न सगळं व्यवस्थित काम करतात. पण का जर समजा आपण म्हणतो ना आपल्याकडे म्हणाय बघा, आले देवाजीचे मनात ते कोणाचे काही चाले ना, तसंच जर या मार्केटच्या मनात आलं तर तिथं कुणाचं काही चालत नाही. आणि मग त्यानंतर आणखीन आपण बघितलं असेल का कोरोना आला. पण कोरोनामध्ये आम्हाला माहिती होतं का 2008 साली काय झालेलं आहे. 2008 साली आम्ही बघितलं होतं का मार्केटमध्ये एवढं मोठं करेक्शन झालेलं होतं का जवळजवळ 80% करेक्शन झालेलं होतं. ते 80% करेक्शन सुद्धा मार्केटने पचवलेलं होतं. आणि त्याच्यामुळे कोरोनामध्ये आम्ही अजिबात घाबरलो नाही. कोरोनामध्ये अजिबात आम्ही कुठल्याही प्रकारची भीती ही आमच्या मनामध्ये नव्हती. आम्हाला माहीत होतं ठीक आहे ना. आता आपण बघतोय कोरोना काळामध्ये तुमच्यावाले फक्त 2च तुमचे बिझनेस चालू होते. कोणते बिझनेस चालू होते? एक तर शेती आणि आपला दुसरा बिझनेस चालू होता शेअर मार्केट. कोरोना काळामध्ये एकही दिवस तुमचं मार्केट कोरोनामुळे बंद झालं का बंद होतं असं कधी झालं नाही. आणि कोरोना काळामध्ये तुमची शेती बंद होती असं कधी झालं नाही. आणि म्हणून मग आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या गोष्टी मग कोरोना काळामध्ये आम्हाला जो मागचा अनुभव 2008चा अनुभव आम्हाला 2020 साली कामी पडला. आणि मग जरा थोडं त्यानंतर मग मार्केटमध्ये बेसिक नॉलेज तर आम्हाला पहिलं नव्हतं. पण नंतर मग नेमकी चार्ट कसा रेटिंग करायचा, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कशा बघायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकलो. आम्ही पहिल्यांदा जे पैसे कमवले मार्केटमध्ये ते सगळे आम्हाला योगाने भेटलेले पैसे होते. कुठलीही आमची अक्कल आम्ही वापरलेली नव्हती किंवा आमच्या अकलीचा सहभाग त्यामध्ये नव्हता. हे सगळे त्यावेळेस सगळे योगायोगाने पैसे भेटलेले होते. आणि ते योगायोगाने भेटलेले पैसे
योगायोगाने गेली, योगायोगाने सगळे गेले. तर ही अशी परिस्थिती होती. आणि मग नंतर आता नंतर जर आता बघितलं असेल तर आता कुठलाही ट्रेड घेताना जरा थोडा विचार केला जातो. बाबा मग आपल्याला घ्यायचा आहे, तर आता जर मी एक लॉट निफ्टीचा घेतला तर 2000 पॉईंट जरी करेक्शन झालं तरी मी त्याला कॅरी करू शकतो, तरच मी त्याला घेतो. आणि जर समजा एखादा बँक निफ्टीचा लॉट घेतला तर 3000 पॉईंट 4000 पॉईंट मी त्याला सहन करू शकतो, मी तोपर्यंत त्याला कॅरी करू शकतो, तरच मी त्याला घेतो. आणि आपल्याला मार्केटमध्ये पोझिशनलच पैसा भेटतो. आणि मग अशा पद्धतीनं जरा थोडासा आमच्या याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये म्हणा किंवा आमच्या या सगळ्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये माझ्या जरा थोडी सुधारणा होत गेली. आणि मग नंतर आता ह्या सगळ्या गोष्टी आहे का, आता संपूर्ण ज्या गोष्टी आहेत आता या सगळ्या गोष्टी नुसता निव्वळ चार्ट जरी बघितला तरी समजते का मार्केट कुठं जाऊ शकतं. पण त्याच्यासाठी हे 17 वर्ष घातले आणि या 17 वर्षानंतर या सगळ्या गोष्टी आता समजायला लागल्यात. म्हणून आपल्याकडे म्हण आहे बघा, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. म्हणजे तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येत नाही आणि त्याला काही दिवस जाऊन द्यावे लागतात. आणि म्हणून आपल्याला मार्केटमध्ये आल्या कुणी काही शिकत नाही. मार्केटमध्ये आल्यानंतर लॉस, हे मार्केटमध्ये लॉस हा होणारच. जर तुम्हाला मार्केटमध्ये जर 100 रुपये भेटले तर त्यातले 10 रुपये ही मार्केटला द्यावे लागतात. आणि तसं काही होत नाही. आणि मग आता जर आपण बघितलं असेल तर मग आत्ता मार्केटमध्ये काम करण्याची पद्धत माझी अशी आहे. ही पद्धत आता मी अशी घेतलेली आहे जाणून का आत्ता मार्केटमध्ये म्हणजे आता एकही दिवस माझा असा जात नाही की माझ्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी फ्युचर नाही. प्रत्येक दिवशी मार्केटमध्ये 500 पॉईंट जरी निफ्टी पडला तरी माझ्याकडे निफ्टी फ्युचर असतो. निफ्टी तुमचा 500 पॉईंट वाढला तरी माझ्याकडे निफ्टी फ्युचर असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला सगळ्या भेटल्यात अनुभवातून. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे का जी नेमकी 17 वर्षातून मला काय रहस्य उमगलंय, 17 वर्षातून माझ्या डोक्यात काय प्रकाश पडलाय तो मी तुम्हाला सांगतो. ओके. आता ही तुम्ही माझी सगळी कथा ऐकली, कोणाला कथा वाटली असेल, गोष्ट वाटली असेल, कोणाला गप्पा वाटल्या असतील, ज्याला जे काय वाटलं असेल ते वाटलं असेल, त्याच्याशी मला काही घेणं नाही. जे झालं ते मी तुम्हाला सांगितलं. कारण जर मला तुम्हाला हे उदाहरण द्यायचं आहे, मला तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे तर त्या पाठीमागचा इतिहास पण सांगणं गरजेचं आहे. तो मी सांगितलाय. कोणाला आवडो किंवा न आवडो, ज्याची त्याची मर्जी. आता ह्या सगळ्या याच्यामधून तुमच्या गोष्ट काय लक्षात आली, 2008 साली निफ्टी 6600 होता, 1700 झाला. कोरोनामध्ये तुमचा निफ्टी 12,500 होता. तिथून तो जो 7,800च्या आसपास खाली आला होता. तिथून आजपर्यंत तुमचा निफ्टी 25,000 आहे. आणि म्हणजेच आता तुम्ही जर बघितलं असेल का ह्या 17 वर्षामध्ये जो निफ्टी होता 1700चा निफ्टी 25,000 झाला. म्हणजेच तुमचा निफ्टी हा दरवर्षी हा तुमचा किती वाढला. आपण बघा, विचार करा, तुमचे 17 वर्ष आहेत. आता जर तुम्ही विचार करा, तुमच्या 17 वर्षात निफ्टी तुमचा 1700 पॉईंट सोडून द्या, आता 25,000 आहेत. म्हणजे का जवळजवळ 23,000 पॉईंटने निफ्टी वाढला. म्हणजे तुमचा जवळजवळ हा साधारणतः 1300 पॉईंटच्या आसपास निफ्टी दरवर्षी वाढला. ओके. आणि म्हणजे तुमचा निफ्टी दरवर्षी 1300 पॉईंट वाढला. आता ही गोष्ट तुमच्या पक्की लक्षात बसली. आणि मग आता याच्यातून मग मी असा विचार केला, अरे आपण 2008ला निफ्टी 1700ला घेतला होता, 1800ला विकला, 2000 घेतला, 2200ला विकला, 2500ला घेतला, 2600ला विकला. कोरोनामध्ये पण 8000ला निफ्टी घेतला होता, तो परत 9000ला विकला. त्यानंतर पण निफ्टी वाढलाय. मग काय करू शकतो आपण? तर मग आपण एक काम करू शकतो. आपण एक काम असं करू शकतो का म्हणजे आपल्याला एक साधारणतः गुंतवणूक करायची आहे. गुंतवणूक म्हणून आपण एक लॉट निफ्टीचा कंटिन्युअसली रोलओव्हर करायचा. आपण गुंतवणूक करण्यासाठी एक लॉट निफ्टीचा कंटिन्युअसली रोलओव्हर करायचा, भले तुमचं मार्केट खाली जाओ किंवा वर जाओ. आता मी तुम्हाला सांगतो आणखी गोष्ट पुढची सांगतो. काय भविष्य सांगत नाही मी, पण एक सांगतो. 2025 सालापर्यंत आता जो निफ्टी 25,000 आहे तो तुम्हाला 30,000 झालेला दिसेल. आणि 2030 साली हाच निफ्टी तुम्हाला 50,000 झालेला दिसेल. तुम्ही म्हणाल भविष्य कधी सांगायला लागले, भविष्यकार आहात का तुम्ही? नाही, भविष्यकार तर मी नक्कीच नाही आहे. पण आता तुम्ही जर 2007-8 सालापासून जर निफ्टीचा CAGR जर काढला तर तो जो 17% आहे. आता हा CAGR म्हणजे काय का दरवर्षी निफ्टीनं तुम्हाला दिलेले रिटर्न्स आहेत. आणि मग त्यामध्ये निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळं आता जे सांगतोय मी तुम्हाला निफ्टीचं तुम्हाला उदाहरण देतोय.
आता यामध्ये मी तुम्हाला इंडेक्स जे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे त्यामध्ये तुमचा निफ्टी बँक निफ्टी पण आला. आता दरवर्षी जर 17% जर निफ्टीचा तुमचा CAGR आहे, तर पुढच्या 6 वर्षामध्ये 17 गुणिले 6 करा, किती होतात? झाले 100%. म्हणजे तुम्हाला इथून हा 25,000चा निफ्टी 100% म्हणजे तुमचं 50,000 निफ्टी आरामशीर होणार आहे, किंबहुना त्यापेक्षा तुमचा जास्त होईल. आणि मग आपल्याला जर त्या निफ्टीचे 25,000 पॉईंट जर कमवायचे असतील तर आपल्याला कंटिन्युअसली निफ्टी रोलओव्हर करावा लागणार. आता मी तुम्हाला यातून एक उदाहरण आणखी सांगतो बघा. आता आपण निफ्टी फ्युचर आता 25चा लॉट झाला, आता घ्यायला 60,000 रुपये लागतात. आता जर निफ्टीची तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईड जर बघितली तर कॉन्ट्रॅक्ट साईड निफ्टीची किती आहे? ती काय 6.25 लाखापर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 10% मार्जिन तुम्हाला भरावं लागतं. 10% मार्जिनमध्ये तुम्हाला निफ्टी फ्युचर येतो. त्या काळामध्ये 50चा होता आणि मध्ये त्यावेळेस तुम्हाला सांगतो का मिनी निफ्टी पण लॉट आला होता. आमच्या त्या काळामध्ये मिनी निफ्टीचा लॉट त्यावेळेस आला होता आणि तो काय लॉट असायचा, तो लॉट मिनी निफ्टीचा 20चा असायचा त्यावेळेस. आता 25 चालेल, त्यावेळेस तो 20चा असायचा. आता मग विचार करा, जर त्या काळामध्ये 50चा निफ्टीचा लॉट होता, 17,000 निफ्टी होता, समजा 2,000 पकडा आपण. 2,000 गुणिले 50 म्हणजे लाख रुपयाचा तुमचा सगळा त्यावेळेस सौदा होता. त्या काळामध्ये सुद्धा 7-8% मार्जिन, 10% मार्जिन होती, निफ्टी फ्युचर यायचा. 10,000मध्ये निफ्टी फ्युचर त्यावेळेस भेटायचा. विचार करा, 2,000चा जर निफ्टी तुमचा आहे, 2,000चा निफ्टी जर आता अक्कल आली आम्हाला, आतापर्यंत आम्ही बेअक्कलच होतो, पण आता अक्कल आली, जर त्याच वेळेस लवकर अक्कल आली असती आणि त्याच वेळेस जर आम्ही निफ्टी रोलओव्हर करत गेलो असतो तर 10,000 रुपयाचे आज पैसे झाले किती असतील? 10,000 रुपयाचे आज किती पैसे झाले असते? 11.5 लाख रुपये झाले असते. किती पैसे झाले असते? 11.5 लाख. आता कसे झाले असते? आता निफ्टी 25,000 आहे आणि त्यावेळेस निफ्टी समजा 2,000 मी 1700 मी ट्रेडिंग केलेलं आहे, 1700ला निफ्टी घेऊन विकलेला आहे. 2,000चा निफ्टी 10,000 रुपये गुंतवायचे होते, त्याला रोलओव्हर करायचं आणि प्रत्येक महिन्याला त्याला समजा मी रोलओव्हर करत गेलो असतो तर महिन्यातनं किती 12 वेळेस रोलओव्हर करावं लागलं असतं. आणि त्यावेळेस पण निफ्टीला जर विचार केला असेल तर इतकं काय, म्हणजे फ्युचरला कमी मार्जिन होतं, म्हणजे फ्युचरला कमी ब्रोकरेज होतं. त्यावेळेस समजा आपल्या याच्यामध्ये डिलिव्हरीला ब्रोकरेज जास्त होतं आणि त्यावेळेस सुद्धा सगळा सौदा वगैरे सगळा जर विचार केला तर 100-150 रुपयाच्या आसपास त्यावेळेस ब्रोकरेज लागायचं. आपण 200 रुपये जरी पकडलं किंवा 300 पकडा, म्हणजे तुम्हाला वर्षातून 3,000 रुपये ब्रोकरेज लागते. 17 वर्षामध्ये विचार केला तर 50,000 रुपये ब्रोकरेजचे गेले असते, पण 23,000 पॉईंट भेटले असते. 23,000 गुणिले 50 असं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते होता जवळजवळ 11.5 लाख रुपये होता. आणि या 11.5 लाखातले 50,000 ब्रोकरेज जरी गेलं तरी पण 11 लाख रुपये. 10,000 रुपयाचे 11 लाख रुपये नुसते निफ्टी रोलओव्हर करत गेला असतो तरी सुद्धा आज खिशामध्ये असते का नाही? असते ना. पण आता त्याच्याकरता मग हा पाठीमागचा बॅक टेस्ट जर डाटा केला तर आता समजतंय ना, पण त्या काळात समजत नव्हतं. मग आता गोष्टी समजतात, आता समजायला लागल्यात तर काय करायला हरकत आहे. आणि किंवा बघा, आता हे म्हणतात का म्युच्युअल फंड सही आहे आणि त्यावेळेस आमच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये 5,000 रुपये दर महिन्याला टाकायची कॅपॅसिटी होती, पण आम्ही नाही टाकले त्यावेळेस. ठीक आहे, ती आमची चूक आहे. आता निवळ कंटिन्युअसली दर महिन्याला 5,000 रुपयाची SIP जरी आम्ही करत गेलो असतो आणि तरी सुद्धा आमच्याकडे आता 1 करोड रुपयाचा पोर्टफोलिओ असता, आणि पण आता नाही आहे. कारण आता त्या चुका आम्ही केल्या, त्याच सांगतो आम्ही तुम्हाला, म्हणजे मी ते तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे ना. अजून पण जे तुमचे नवीन लोक असतील, ठीक आहे, तुम्ही किती फ्युचर ट्रेडिंग करा, ऑप्शन ट्रेडिंग करा, किती तुम्ही साधारणतः तुमचे डिलिव्हरी विथ शेअर्स घ्या, पण तुम्ही एक SIP ती आहे ती तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला नाही SIP करता आली तर तुम्ही आपल्या ETF मध्ये SIP करा. कुठल्याही तुम्ही चांगल्या ETF मध्ये तुम्ही तुमच्या निफ्टी बीजमध्ये SIP करा, बँक बीजमध्ये करा, मिडकॅप दीडशे बीजमध्ये करा, ICICI B20 मध्ये करा, पण तुम्ही SIP करा. याचं कारण जर तुम्ही बघितलं तर तुमचा SIPचा जो काय तुमचा CAGR आहे तो तुम्हाला 20-22% तुम्हाला सरासरी तुम्हाला बघायला भेटतो. आणि म्हणून आता मी तुम्हाला फक्त हे तुम्हाला 17 वर्षाचं उदाहरण सांगितलंय. 2020चं जरी सांगितलं, 2020 साली सुद्धा निफ्टी 50चा लॉट होता. त्यावेळेस निफ्टी फ्युचर 8,000ला होता. 2020ला कोरोना काळामध्ये 8,000ला, 8,45 4 लाख रुपये जे काय त्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती. 40,000 रुपयामध्ये फ्युचरचा लॉट यायचा आणि निफ्टी त्यावेळेस 8,000 होता. 8,000चा निफ्टी आज 25,000 आहे. 17,000 पॉईंट तुमचा निफ्टी वाढला आहे.
आणि 17,000 गुणिले 50 तर म्हणजे 17 पाचे 85 म्हणजे जो 8.5 लाख रुपये तुम्हाला फक्त 4 वर्षात भेटले असते. फक्त कंटिन्युअसली एक लॉट तुम्ही जर समजा रोलओव्हर जरी करत गेले असते तरी 8.5 लाख भेटले असते. त्यातून तुमचं ब्रोकरेज समजा तुम्ही बघितलं 4 वर्षातलं ब्रोकरेज तुमचं 12,000 गेलं असतं. समजा आपण विचार करा 8.25 लाख 8 लाख तरी भेटले असते. पण आता ह्या सगळ्या गोष्टी कधी कळतात? ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये कंटिन्युअसली राहिल्यानंतर कळतात, मार्केटचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर कळतात आणि काहीतरी मार्केटला दिल्यानंतर कळतात. म्हणून इतक्या वर्ष मार्केटमध्ये घातले, इतके वर्ष मार्केटमध्ये घातल्यानंतर आता असं कळतंय आपल्याला चार्ट नाही कळाले नाही कळू द्या, आपल्याला नाही इंडिकेटर कळाले नाही कळू द्या, आपल्याला जर समजा मार्केटमध्ये काही कळत नसेल तरी नाही कळू द्या, काही हरकत नाही. आपण जेवढे पैसे इकडे याला कोर्सला लोक बघतोय मी, मला फोन करतात, लोकांचे फोन येत आहेत, आम्ही एवढा कोर्स केला, 3 लाखाचा कोर्स केला, काय उपयोग झाला नाही, तरी नुकसान झालं. 3-3 लाखापर्यंत 4-4 लाखापर्यंत कोर्स करणारे लोक आहेत. आणि तेवढेच पैसे जर तुम्ही इकडे कॅपिटल म्हणून टाकलं आणि इतकं कॅपिटल म्हणून तुम्ही इकडे वापरलं आणि तरी तुम्हाला चांगले पैसे भेटतात. ते कसे मी सांगतो बघा. आपल्याला जर मार्केटमध्ये काही कळत नाही ना, आता तुम्हाला मी सांगतो बघा. आता तुम्ही वर्षभराचा विचार करा. आपला जो निफ्टी आहे तो निफ्टी वर्षभरापूर्वी किती होता? जो काही निफ्टी आहे तो आपला निफ्टी वर्षभरापूर्वी सांगता किती होता? तो होता सांगता 18,000च्या आसपास होता. ओके. आणि म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये सुद्धा तुमचा निफ्टी 7,000 पॉईंट वाढलाय. आता ही तर गोष्ट तुम्ही नाकारू शकत नाही का बाबा हा निफ्टी आहे आपला 7,000 वाढलाय. आता म्हणजे 7,000 पॉईंट म्हणजे झाले किती? 3.5 लाख रुपये सरळ सरळ झाले. आणि त्यावेळेस सुद्धा निफ्टीला तुम्हाला जर आपण विचार केला म्हणजे निफ्टी 18,000 होता, 18,000 18 90,000च्या आसपास त्यावेळेस निफ्टी फ्युचरला मार्जिन लागायचं. म्हणजे तुमचे किती झाले पैसे? 90,000चे तुम्हाला आता जे तुमचे आहेत 90,000चे तुम्हाला 4 लाख रुपये तुम्हाला वर्षभरात भेटले असते. किती भेटले असते? 90,000चे फक्त तुम्ही जर त्याला रोलओव्हर केलं असतं तरी 4,000 भेटले असते. आता तुम्ही म्हणाल दरवर्षी मार्केट नक्कीच वरतीच जाईल का? नाही ना जाणार. तुम्हाला एखाद्या वर्षी लॉस सुद्धा सहन करावा लागेल. आता बघा मी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट. आता मार्केट 2008 सालापासून आपण बघतोय वर गेलं खाली आलं, कोरोनामध्ये पण खाली आलं, परत वरती गेलं. मार्केटमध्ये सगळे दिवस सारखे नसतात. पण आपल्याला मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय का मार्केटमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली काम करायचं असेल तरच हे करा. जर तुम्हाला 2-4 महिने काम करायचं असेल तर काही उपयोग नाही. मग जर तुम्हाला 5-6 वर्ष काम करायचे, 10 वर्ष काम करायचे तर तुम्ही हा उपयोग करा, तर तुम्ही हा फंडा वापरा. आता जर समजा ज्याला काहीच कळत नाही ना, घ्या एक निफ्टीचा लॉट फ्युचरचा. काय फरक पडतोय? का एक लॉट घेऊन बसा. ज्यावेळेस भाव येईल वाढेल तुम्हाला वाटलं 500 पॉईंट भेटले मला, 500 पॉईंट मोकळं व्हा. नाही तर तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतंय मार्केट खाली शांत बसा, असं वाटलं इथून मार्केट कव्हर होईल, त्यावेळेस निफ्टी फ्युचर घेऊन बसा, शांत बसा महिनाभर, मार्केट तुम्हाला पैसे देते. आता हा व्हिडिओ मी बनवतोय, हा व्हिडिओ मी सप्टेंबर महिन्यामध्ये बनवतोय. आज गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा झालेलं आहे. 17 तारीख आहे, 17 सप्टेंबर. आपण जर बघितलं असेल तर 28 ऑगस्टला नाही सॉरी 28, 29 साधारणतः जुलैला आपला निफ्टी 25,000 होता. आपला निफ्टी 25,200 होता. तो आपला निफ्टी 15 ऑगस्टला जो आहे तो झाला होता जवळ 23,900. आणि परत आत्ता आपण कुठपर्यंत आहोत? 25,400 पर्यंत आहोत ना. म्हणजे तरी आपल्याला 1,000 पॉईंट आत्ता भेटलेत. महिन्याभरामध्ये 1,000 पॉईंट भेटलेत. महिन्याभरामध्ये 1,000 पॉईंट भेटलेत. आता जर 1,000 पॉईंट तुम्हाला भेटलेत, आता 25चा लॉट आहे निफ्टीचा, आता 1,000 पॉईंट जरी तुम्ही कधीच ते घेऊन बसले असते तरी 25,000 रुपये भेटले असते. 60,000 रुपयामध्ये 60,000 25,000 भेटले असते ना. मग आता ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आता जर आपल्याला मार्केटमध्ये काहीच येत नसलं तर मार्केटमध्ये नसलं येत काही तर नका येऊ द्या. निफ्टीचा लॉट घेऊन बसा, एक निफ्टीचा फ्युचरचा लॉट घेऊन बसा. आणि जर भीती वाटत असेल ना तर आपल्याला आता बघा, आता काही लोक मला कोणतरी प्रश्न विचारत होता, कारण मी माझ्या दुसऱ्या चॅनलला पण टाकला होता, व्हिडिओ बनवला होता वेगवेगळा. मग तुम्ही हेज करत नाहीत का? आता बघा होतंय काय का तुम्ही का त्याला दरवर्षी तुम्ही समजा म्हणजे आपल्याला जो काय करायचा तुम्हाला हेज करायचं, दर महिन्याला हेज करावं लागणार. मग प्रत्येक महिन्याला तुम्ही 100-200 पॉईंटचा पुट घेणार, प्रत्येक महिन्याला 100-200 पॉईंटचा पुट घेणार. असं मग तुम्हाला 2,000-2,500 जे का पॉईंट तुमचे वर्षभरामध्ये जाणार. ते आपलं कन्व्हिक्शन आहे ना. आता बघा घेताना लक्षात ठेवायचं आपल्याला 2-3,000 पॉईंट करेक्शन झालं तरी मी त्याला काढणार नाही. असं असेल तरच त्याच्यामध्ये हात लावायचा आहे. आणि आणखीन महत्त्वाचं की ज्याच्याकडे 5-25,000 रुपये आहेत अशा लोकांचा विषयच नाही. लाखभर रुपये आहेत अशा पण लोकांनी हा प्रयोग करू नका.
ज्यांच्याकडे 3-4 लाख रुपये 5 लाख रुपये चांगलं कॅपिटल आहे अशा लोकांनी हा उद्योग करा. आणि असा उद्योग जर केला, ठीक आहे, तुम्हाला काही एखाद्या वर्षात तुम्हाला रिटर्न भेटणार नाही, पण जर पाठीमागचा तुम्ही डाटा जर बघितला तर पैसे नक्कीच भेटतात. पाठीमागचा सोडा, तुम्ही आता एका वर्षभराचा जरी डाटा बघितला तरी पैसे भेटत आहेत. काही येत नसलं आपल्याला तर आपण निफ्टीचा फ्युचर घ्या, आपण किंवा एखाद्या बँक निफ्टीचा फ्युचर घ्या. जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत विकू नका. काय तुमची अपेक्षा आहे, मला 2000 पॉईंट कमवायची, 2000 पॉईंट जोपर्यंत वरती जात नाही तोपर्यंत विकू नका. आणि जर समजा असं वाटलं बाबा तुमच्याकडे आणखी जर मार्केटमध्ये थोडं ठीकठाक करेक्शन आलंय, वाटले मार्केट कव्हर होणार इथून, आणि तुमच्याकडे कॅपिटल असेल, आणखी एखादा लॉट घ्या. ते काय तुमचे पैसे झिरो होणार नाहीत. तुम्हाला निफ्टी फ्युचर रोलओव्हर करता येतो, बँक निफ्टी फ्युचर रोलओव्हर करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याबरोबर तुम्ही तुमचा हा पण घेऊ शकता, त्याबरोबर तुम्ही तुमचा फिर निफ्टी सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि किंवा एखाद्याकडे जर कॅपिटल कमी असेल तर काय करू शकता. तुम्हाला मी सांगतो बघा, आता तुम्हाला ETF हा प्रकार माहिती आहे, आणि जर समजा माहीत नसेल तर त्यासाठी आपण तुम्ही खाली कॉमेंट्समध्ये टाका, आपण त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवू. आपल्याला सगळ्यांना ETF मध्ये तुम्हाला जर तुम्ही मागचा डाटा बघितला तरी 17-18% CAGR हा तुम्हाला भेटलेला आहे. हे तुम्हाला 17-18% तुम्हाला रिटर्न दरवर्षी भेटतात. काही समजत नाही ना, तुम्ही निफ्टी 20 घ्या, बँक 20 घ्या, तुम्ही मिड कॅप 20 घ्या, किंवा तुम्ही सिल्वर 20 घ्या, गोल्ड 20 घ्या, CPSE ETF घ्या, तुम्हाला रिटर्न भेटणार चांगले. आता हे तुम्हाला रिटर्न भेटणार. तुम्हाला मी आणखी सांगतो, काही लोक म्हणतात ETF मध्ये काय भेटत नाही, शेअर्समध्ये लय पैसे भेटतात, पण मल्टीबॅगर शेअर्स आपल्याला सापडतो का? नाही सापडते. साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आता तुम्ही म्हणाल तुम्ही लयच वेळ घ्यायला लागले, पण वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे सुझलॉन कंपनीचा शेअर्स आहे. हा शेअर्स मी 2000 रुपयाला 2007-8 साली घेऊन विकलेला आहे. आता हे कोणाला आश्चर्य नाही वाटणार, पण आता लोक म्हणतात 1 रुपयाचा सुझलॉन 80 झाला, 80 पट पैसे झाले. अरे ज्याच्याकडे 2000 आहे, 2000 ज्याने घेतला होता त्याचं काय झालं? ठीक आहे, त्यावेळेस त्याला त्याचा बोनस झाला, म्हणजे काही एका शेअरचे 4 शेअर झाले. नंतर मग मोठं करेक्शन झालं, त्यांचा जरा थोडा बिझनेस फसला गेला अमेरिकेमध्ये, आणि मग त्याची किंमत फार 1 रुपयापर्यंत खाली आलेली आहे. पण आता ज्याच्याकडं त्या रेटचा सुझलॉन आहे त्यांनी काय करायचं? आता जे लोक 1 रुपयाचा 80 झाला तो माणूस उड्या मारतोय, पण अरे जे वरच्या लेवलला गुंतलेले तो गुंतलाय, त्याला 1 रुपया रिटर्न भेटलेला नाही ना. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो बघा, DLFचा शेअर्स. आता DLFचा तुम्ही चार्ट लावून बघा आणि त्याचा लाईफ टाईम हाय काय आहे, आणि तो बघा काहीतरी 1100च्या आसपास लाईफ टाईम आहे असं मला वाटते. त्यावेळेस मी स्वतः DLF 800-850 रुपयाला त्यावेळेस घेतलेला आहे 2007-8 साली. आज पण DLF 17 वर्षानंतर त्याच भावामध्ये आहे. त्यावेळेस तुमचा निफ्टी 20 किती होता? 17 रुपये होता. 17 रुपयाचा निफ्टी 20 आज 280 रुपये आहे. किती पट वाढला तुमचा? तो जवळजवळ तुमचा 17 पट वाढलेला आहे. 17 रुपयाचा तुमचा निफ्टी 20 17 पट वाढलाय. आणि तुमचा त्यावेळेस समजा DLF 800 रुपये जरी पकडला तरी तो तुमचा 800 रुपये 900 रुपये होता. आता जर तुम्ही जर 17 पट जर म्हटला तर किती रुपये व्हायला पाहिजे होता? तो 14-15 हजार व्हायला पाहिजे होता, नाही ना. तुमचा ज्युनियर बीज आहे, जो आपला ज्युनियर बीज आपण त्याला म्हणतो, तो ज्युनियर बीज हा त्यावेळेस म्हणजे काय त्यावेळेस मला नीटचं आठवतंय 15-16 रुपयाला होता ज्युनियर बीज. आज 800 रुपयाला ज्युनियर बीज आहे. बँक बीज 13 रुपयाला बँक बीज होता. किती वर्षापूर्वी? 17 वर्षापूर्वी. आज बँक बीज 530 रुपयाला आहे. आणखीन मी तुम्हाला काय उदाहरणं सांगतो, आणखीन उदाहरणं घ्या. आपल्याला माहिती आहे भेल कंपनीचा शेअर्स. भेलचा शेअर्स मी त्यावेळेस 1600-1650 रुपयाला घेऊन विकलेला आहे. आता तुम्हाला हे खरं पटेल का? पण त्यावेळेस त्याला परत एकाला 4 म्हणून भेटले, 400-450 किंमत झाली. आजपर्यंत 17 वर्षानंतर परत तो भाव आलेला नाही. अजूनपर्यंत तो भाव भेलचा आलेला नाही. काही लोक म्हणतात आयडिया मल्टीबॅगर होणार आहे. अरे मल्टीबॅगर होणार असता तर सगळ्याच लोकांनी आयडिया घेतला नसता का? 200-250 रुपयाला मी आयडिया घेऊन विकलेला आहे. आता आयडिया 12-13 रुपये आहे. लोक म्हणतात मल्टीबॅगर होणार आहे. जर मल्टीबॅगर होणार असता तर 200-250चा खाली आला असता का? नसता आला. बरेचसे असे काय उदाहरणं आहेत, पण लोकांना काय,
लोक आता हे आणखी एक तुम्हाला सांगतो उदाहरण, आपलं येस बँकेचं उदाहरण घ्या. का येस बँक मी 1600 रुपयाला घेऊन विकलेला आहे, 25 रुपये आज चालू आहे. लोक म्हणतात अरे मी 10 रुपयाचा 25 रुपये केला आहे, 1600 रुपयाला जो घेऊन गुंतलेला आहे त्याचं काय. आणि म्हणून ओके ठीक आहे, आपल्याला मी काय म्हणत नाही तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका, पण जर आपल्याला काहीच समजत नसेल, डोकं लावायची गरज नाही. तुम्ही मस्त ETF घ्या, ETFचा पोर्टफोलिओ बनवा, तुम्हाला 17-18% रिटर्न CAGR लॉंग टर्मसाठी आरामशीर भेटतोय. आणि तेव्हा आता बघा, तर आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. म्हणजे ज्याच्याकडे कमी पैसे असतील अशा लोकांनी मस्तपैकी ETF घ्या, शांत बसा. बँकेतल्या FDच्या तुम्हाला डबल टिबल रिटर्न तुम्हाला भेटतील. किंवा ज्याच्याकडे चांगलं कॅपिटल असेल ना, निफ्टी किंवा बँक निफ्टीचा, आणि जर तुमच्याकडे खूपच कॅपिटल असेल तर निफ्टीचा, बँक निफ्टीचा लॉट एक कंटिन्युअसली रोलर करत चला. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी वाटतं इथं बाउन्स बॅक येईल त्या ठिकाणी आणखीन क्वांटिटी ॲड करा, नंतर घेतलेल्या क्वांटिटीत प्रॉफिट बुक करा, रोलर तुम्ही चालूच ठेवा. अशा पद्धतीने जरी तुम्ही काम केलं तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. आणि आता हे मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगितलंय ते हे कळायला मला 17 वर्ष लागलीत. आणि ही 17 वर्षानंतर मी तुम्हाला सांगू शकतोय. आणि हीच गोष्ट जर मला त्याच वेळेस कळाली असती, जर हीच गोष्ट मला समजा 2008लाच कळाली असती तर आज चांगले पैसे असते. पण आता नाही आहेत. आणि आता त्याला काही विलाज नाही. किंवा जर आम्ही त्यावेळेस जर समजा SIP केली असती, किंवा त्यावेळेस जर असा चांगला पोर्टफोलिओ बनवला असता तर, पण त्यावेळेस नाही बनवला. त्यावेळेस किडे होते अंगामध्ये खूप, हे करून बघ, ते करून बघ, काही इंट्राडे करून बघ, ऑप्शन करून बघ, सगळ्या गोष्टी करून बघ. आणि त्या सगळ्या करून बघितल्या. जर समजा SIP केली असती, म्हणजे अजून सुद्धा मनामध्ये असं वाटतं सल आहे ती, जर त्यावेळेस समजा SIP कंटिन्युअसली केली असती तर आज एकंदरीत चांगला पोर्टफोलिओ असता. म्हणजेच जे काय म्हणतो आपण का त्याची माझ्याकडे चांगली SIPची व्हॅल्यू झालेली असती, पण नाही केली त्यावेळेस. आणि म्हणून आता जे काही नवीन लोक आलेत ना, त्या नवीन लोकांना माझं सांगणं आहे, किंवा जे नवीन मार्केटला आलेत ना, या टेलिग्रामवाले, ठीक आहे मी काय म्हणत नाही सगळे टेलिग्रामवाले नालायक आहेत, वाईट आहेत, असं काही नाही. पण जे तुम्हाला सांगतायत ना, जे तुम्हाला खोटे प्रॉफिट लॉसचे जे तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतायत, दिवसाला 10-10 लाख रुपयाचा स्क्रीनशॉट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, आता हे लोक आपल्याला स्क्रीनशॉट दाखवताना तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतात बघा, रिफ्रेश करून स्क्रीनशॉट दाखवतात. हा तुमचा ब्रोकर आहे, आणि तुमच्या ब्रोकरमध्ये तुम्ही जर तुमची पोझिशन बघितली, पोर्टफोलिओ बघितलं, तुमचा सगळा डाटा लाईव्ह चालू असतो. तो तुम्हाला त्याला स्क्रोल करावं लागत नाही, रिफ्रेश करावं लागत नाही. पण हे जे तुम्हाला दाखवतात ते सगळे खोटे ॲप असतात. खोट्या ॲपवरती खोटा पोर्टफोलिओ बनवला जातो, खोटे ट्रेड मारले जातात, आणि तुम्हाला खोटा प्रॉफिट दाखवला जातो. मग आपण या अशा लोकांच्या नादी लागायचंय का? आपण स्वतः मार्केटमध्ये, ठीक आहे बघा, पहिली गोष्ट आहे मार्केटमध्ये लालच करायचं नाही. या सगळ्या अनुभवातून मी शिकलोय, मार्केटमध्ये लालच करायचं नाही. लालच बहुत बुरी बला आहे. मार्केटमधून अपेक्षा ठेवायची, मी बँकेमध्ये FD केली, 6% रिटर्न भेटले, मला त्या बँकेच्या FDच्या 2-3 पट रिटर्न दर महिन्याला जरी भेटले, दर महिन्याला, इतकं शक्य नाही. आता मी जर समजा बँकेत FD केली तर 6% वर्षाला भेटतात ना, मला 2 महिन्याला 6% भेटले तरी मी समाधानी आहे. म्हणजेच महिन्याला मला 3% जरी मला रिटर्न भेटले तरी मी समाधानी आहे. तर अशा पद्धतीने आपण काम केलं तर आपण मार्केटमध्ये जास्त दिवस टिकू. मार्केटमध्ये आपल्याला जास्त दिवस टिकायचं असेल तर आपल्याला जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. मार्केटमध्ये जर तुम्ही समजा जिवंत राहिले तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकाल तरच तुम्ही पैसे कमवाल. पण आपल्याला त्याच्यासाठी आपल्या पोझिशन असे घ्यायचे आहेत का रात्री झोप निवांत लागली पाहिजे. आपण जर समजा मार्केटमध्ये अशा उलट्या पालट्या पोझिशन घेतल्या तर रात्री झोप निवांत लागणार नाही, आणि आपण मग कोणत्याही क्षणी आपण अकाली मरू शकता. मग मार्केटचा आपला संबंध तुटणार, पैसे कमवायचा विषय दूरच राहिला. म्हणून मार्केटमध्ये जर पैसा कमवायचा असेल तर पोझिशन तुमच्या लिमिटमध्ये ठेवा, जेवढ्या कॅरी करू शकता तेवढ्याच ठेवा. रात्रीचं निवांत झोप येईल तेवढीच पोझिशन ठेवा, तर तुम्ही मार्केटमध्ये, तर मग तुम्ही जिवंत राहाल, मार्केटमध्ये जिवंत राहाल, पैसे कमवाल. तर बघा, ह्या अशा पद्धतीचा हा सगळा मी तुम्हाला आता सारांश सांगितलेला आहे. आणि याच्यातून मला ह्या गोष्टी, ज्या गोष्टी मी तुम्हाला समजत गेल्या त्या मी तुम्हाला सांगत गेलो. ठीक आहे, काही गोष्टी माझ्या चुकल्या असतील, एखादा शब्द चुकीचा गेला असेल, ठीक आहे, तर तुमच्या घरातला माणूस म्हणून काय करू शकता, तुम्ही मला माफ करू शकता. पण आता मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता ह्या गोष्टीतून मी तुम्हाला परत आणखीन एकदा त्याच्यावर तुम्हाला सांगतो, रिव्हिजन. लालच करू नका,
कुठलाही तुम्ही एकच मार्ग निवडा, कुठलाही एकच ट्रेडमध्ये करा, कुठल्याही एकाच याच्यामध्ये ट्रेड करा. मार्केटमध्ये भारंभार इकडे तिकडे तुम्ही पळू नका. कुठलाही ट्रेड करताना कुठलाही तुम्हाला म्हणजे जो तुमचा एकच सेटअप आहे तो सेटअप एकच ठेवा. का जर तुम्ही निफ्टी फ्युचर करता, बँक निफ्टी फ्युचर करा, तेच करा. मग बाकीच्या भानगडी पोर्टफोलिओ बनवणं, डिलिव्हरी वगैरे मग काही घेऊ नका. कुठलाही एकच ट्रेड करा. जास्त तुम्ही हाव धरू नका आणि रात्रीचं झोप येईल तेवढ्याच पोझिशन कॅरी करा. इतक्या गोष्टी जरी तुम्ही समजा मेंटेन केल्या ना, तरी तुम्हाला मार्केटमधून पैसे कमवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. आणि तेव्हा आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण मी तुम्हाला ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्या सगळ्या सत्य घटना मी सांगितलेल्या आहेत. आणि त्यातून बघा आता म्हणजे मला तरी मागच्या 17 वर्षाच्या सगळ्या इतिहासातून सगळ्या माझ्या वाटचालीतून मला गोष्टी शिकायला भेटल्यात. आता ह्या मी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत, माझा तुम्हाला अनुभव मांडलेला आहे आणि जर त्याचा फायदा झाला तर चांगली गोष्ट आहे. पण आता आपल्या सगळ्यांना डिस्क्लेमर द्यायचं. आता बघा, हा जो काही सगळा व्हिडिओ होता, हा सगळा व्हिडिओ मी माझ्या सत्य घटनेवरती सांगितलेला आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाईंगचं किंवा सेलिंगचं तुम्हाला रिकमेंडेशन देत नाही आहे. जे माझ्या जीवनामध्ये मी जे काही माझे अनुभव घेतलेले आहेत ते मी तुमच्यावर शेअर केलेले आहेत आणि इथं मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर्स करत नाही का हा शेअर्स घ्या, तो शेअर्स घ्या. मग ज्याला एखाद्याला वापरायची असेल ही स्ट्रॅटजी वापरू शकतो, ज्याला नसेल वापरायची तो काय वापरणार नाही. पण मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रिकमेंडेशन दिलेलं नाही आहे. यातून जर कोणाचा फायदा तोटा झाला तर त्याच्याशी माझ्या चॅनलचा काही संबंध असणार नाही. आणि तेव्हा जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.